मराठवाडा कॉमर्स अँड इंडस्ट्रीज असोसिएशन व गया फाउंडेशन पिंपरी चिंचवड पुणे यांच्या माध्यमातून एक स्तुत्य उपक्रम राबवण्यात आलाय। आळंदी येथील भव्य अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण या दरम्यान 11 ज्ञानेश्वरी कंठस्था केलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आलाय। मागील काही दिवसांपासून भव्य अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण आळंदी येथे सुरू आहे। याच अखंड हरिनाम सप्ताहाच्या निमित्तानं मराठवाडा कॉमर्स अँड इंडस्ट्रीज असोसिएशन व गया फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष दत्तात्रय राठोडे सर यांच्यासह यांचे कुटुंब या हरिनाम सप्ताहामध्ये मोठ्या संख्येने सहभागी होऊन हरिनाम सप्ताहाचा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायणामध्ये राठोडे परिवार मोठ्या उत्साहात सहभागी झालं होतं। राठोडे कुटुंबाला वारकरी संप्रदायाचा वारसा त्यांच्या पूर्वजांपासून लाभला आहे। तसंच पाहायला गेलं तर राठोडे कुटुंबांची उद्योजक म्हणून त्यांची पिंपरी चिंचवड शहरात ओळख आहे, पण त्याचबरोबर त्यांच्या घराला लाभलेल्या वारकरी संप्रदायाचा वारसा तेच पुढे चालू ठेवत त्यांनी आळंदी येथील भव्य अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण या निमित्तानं 11 ज्ञानेश्वरी कंठस्था केलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला। तसेच त्यावेळी मराठवाडा कॉमर्स अँड इंडस्ट्रीज असोसिएशन व गया फाउंडेशन मधील सर्व उद्योजक व सदस्य उपस्थित होते। त्यांच्या हस्ते देखील ज्ञानेश्वरी कंठस्था केलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला। तसेच हे पारायण पार पडल्यानंतर भाविकांना राठोडे परिवारातर्फे महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं। तसेच यावेळी राठोडे कुटुंबियांनी वारकऱ्यांच्या पंक्तीत जेवण वाढून या भव्य अखंड हरिनाम सप्ताहामध्ये आनंदाने सहभागी झालेले पाहायला मिळाले। नमस्कार, मी दत्तात्रय राठोडे, मराठवाडा कॉमर्स अँड इंडस्ट्रीज असोसिएशन पिंपरी चिंचवड पुणे। मराठवाडा कॉमर्स अँड इंडस्ट्रीज असोसिएशनचं काम करत असताना हा जो मराठवाडा कॉमर्समध्ये उद्योजकांचा जो ग्रुप आहे, तर जास्तीत जास्त उद्योजक त्याच्यात जोडणे आणि उद्योगामध्ये एकमेकाला सहकार्य करणे आणि नवीन पिढीला उद्योगामध्ये आणणे हे मुख्य उद्देश हा मराठवाडा कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचा आहे। तर ते कार्य करत असताना आमचे मित्र नितीन काळे, कुराडे माऊली असं ह्या संकल्पनेतून अशी सूचना सुचली की आपण माऊलीचा आशीर्वाद घेऊन हे मोठं कार्य आपण पुढं चालू करूया, म्हणून हे संकल्पना सुचली आणि आज ह्या कार्यक्रमाचं आयोजन झालं आणि 11 साधकांचा म्हणजे ज्ञानेश्वरी गाथा कंठस्थ असणाऱ्या 11 साधकांचा आपण सत्कार आमच्या हस्ते तो करण्यात आला। हे भाग्य आम्हाला लाभलं आणि याच्यापुढे दरवर्षी हे आपले संकल्पना हे अशीच चालू राहणार आहे। म्हणून जास्तीत जास्त साधकांनी ज्ञानेश्वरी गाथा, वेद, भगवद्गीता ह्या कंठस्थ करावं आणि आम्हाला त्या सेवा करण्याची संधी द्यावी, हे आमची तीव्र इच्छा आहे। आणि म्हणून व्यापार करतानासुद्धा तुकाराम महाराजांनी जे काही सांगितलेलं आहे की त्याप्रमाणे त्याला जोड हे अध्यात्माचे असेल तर आपलं आयुष्य सुखी आणि संपन्न होऊ शकतं। या माध्यमातून मी एवढं सांगू शकतो। धन्यवाद। ज्ञानेश्वर महाराजांच्या पुण्यपावन नगरीमध्ये आज या ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताहाच्या वतीनं मराठवाडा कॉमर्स असोसिएशन मंडळाच्या वतीनं या ठिकाणी गाथा ज्ञानेश्वरी पाठांतर करणाऱ्या साधकांचा मंडळांच्या सर्व कार्यकर्त्यांनी उपरणं आणि पूर्ण पोशाख देऊन सन्मान केलेला आहे। त्यांना प्रोत्साहनाची एक प्रेमाची थाप दिलेली आहे आणि अशाच प्रकारचं सर्व कार्य या मंडळाच्या हातून उत्तरोत्तर घडत राहावं, साधकांना आधार मिळावा आणि साधकाच्या साधन काळामध्ये साधकाला ज्या ज्या अडचणी येतील साधना करताना, गाथा ज्ञानेश्वरीचं पाठांतर करताना, उपासना करताना त्या यांच्या हातून या मंडळाच्या हातून त्यांना सहकार्य लाभो आणि असंच मंडळाचं कार्य चांगल्या माणसापर्यंत चांगले पोहोचो आणि हे कार्य करण्यासाठी मंडळाला उदंड आयुष्य, आरोग्य, ऐश्वर विपुल प्रमाणात प्राप्त होईल ही माऊलीच्यांनी प्रार्थना करून माझे रामकृष्ण हरी। नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ती उदारा सोपान देवा, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, आद्यत्रय जननी देवांची। कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमाऊली ज्ञानोबा यांच्या अखंड संजीवन समाधीने वास्तव्याने पावन झालेल्या अमृतवाहिनी इंद्रायणी मातेच्या तटावर भगवान सिद्धेश्वराच्या प्राचीन प्रभावाने संपन्न असलेल्या अलंकापूर अर्थात आळंदी क्षेत्रामध्ये जगद्गुरू श्री तुकोबाराय यांच्या त्रिशतकोत्तर अमृत महोत्सवी सदैव वैकुंठ गमन सोहळ्याच्या निमित्ताने
आज आळंदीमध्ये भव्य दिव्य स्वरूपाचा अखंड हरिनाम सप्ताह आयोजन करण्यात आला। त्याचा आजचा 5वा दिवस आहे आणि या कार्यक्रमामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आकर्षण काय असेल तर आपल्या संप्रदायामध्ये जगद्गुरू तुकोबारायांची अभंग गाथा आणि विश्वमौली ज्ञानोबारायांची ज्ञानेश्वरी कंठस्थ आणि हृदयस्थ करणारे जे काही साधक गुरुबंधू आहे यांचा फार मोठं पूजन करण्याचा योग साधण्यात आला आणि ते सगळं श्रेय कुणाला प्राप्त झालं असेल तर मराठवाडा कॉमर्स अँड इंडस्ट्रीज असोसिएशन व गया फाउंडेशन यांच्या वतीने अशा अनेक साधकांचा प्रतिवर्षी सत्कार गुणगौरव सोहळा संपन्न होणार आहे। यामध्ये जे काही विद्यार्थी मंडळी आळंदीमध्ये अध्ययन करतात त्यांच्या जीवनामध्ये शैक्षणिक असेल किंवा आरोग्याच्या काही अडचणी असतील त्या सगळ्या सोडवण्यात येईल आणि त्यानिमित्ताने वारकरी संप्रदायामध्ये दैदिप्यमान करणाऱ्या व्यक्तिमत्वांचा समाजालाही परिचय व्हावा आणि त्यानिमित्ताने आपल्याला ज्ञानोबारायांची जगद्गुरू तुकोबारायांची सेवा घडावी असा या असोसिएशनचा पिंपरी चिंचवड पुणे या संस्थेचा शुभ असा प्रकारचा मानस आहे आणि त्या मानसाला 15 ऑगस्ट 2024 रोजी ज्ञानोबारायांच्या नगरीमध्ये गुरुवारी आजपासून शुभारंभ होतो आहे। यांच्या कार्याला विश्वमौली ज्ञानोबाराय जगद्गुरू तुकोबाराय या विश्वातील सगळ्या संतांच्या परमकृपाशीर्वादाने बळ सामर्थ्य प्राप्त व्हावं आणि येवलेसे रोप लाविल्याद्वारे त्याचा विलो गेला गगनावरी या प्रकाराने हे कार्य आज अंकुरात आहे। याचा भविष्यामध्ये फार मोठा विस्तीर्ण वटवृक्ष व्हावा अशा प्रकारची शुभकामना व्यक्त करतो। रामकृष्ण हरी।